नमस्कार श्रोत्यांनो, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत TV, महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. श्रोत्यांनो, दिव्यांग बांधवांसाठी, दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी किंवा अत्यंत महत्त्वाची खुशखबर या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. अशी एक खुशखबर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. श्रोत्यांनो, दिव्यांग बांधवांना मिळणार 50,000 ते 5,00,000पर्यंतचे कर्ज, बिनव्याजी कर्ज. या ठिकाणी या मुद्द्यावर आज आपण बोलणार आहोत. याविषयीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. श्रोत्यांनो, आपल्या राज्यात किंवा आपल्या देशात असे अनेक बांधव आहेत जे स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छितात, स्वतःच्या पायावर उभे राहू इच्छितात, पण त्यांच्याकडे व्यवसाय उभारणीसाठी, भांडवल उभारणीसाठी पैशांची, वित्ताची कमतरता असते. आणि म्हणूनच महाराष्ट्र शासनाअंतर्गत येणाऱ्या महाविकास वित्त महामंडळ किंवा दिव्यांग विकास वित्त महामंडळाच्या मार्फत दिव्यांगांना 50,000 ते 5,00,000 याप्रमाणे वित्त जे आहे कर्ज स्वरूपात, तेही बिनव्याजी स्वरूपात दिले जाते. श्रोत्यांनो, दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत दिल्या जाणाऱ्या या कर्जासाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, त्यासाठी कसा अर्ज करावा, अर्जाची अट आणि अर्जाच्या अटी आणि शर्ती काय आहेत, त्याचबरोबर कोणकोणती कागदपत्रे लागतील, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी श्रोत्यांनो, मी तुम्हाला सांगू इच्छितो की महाराष्ट्रातील आपल्या या अधिकृत चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच श्रोत्यांनो, आम्ही तुमच्यासाठी नेहमीच वेगवेगळ्या पद्धतीच्या योजना तसेच वेगवेगळे शासन धोरणे याविषयीचे नवनवीन व्हिडिओज घेऊन येत असतो. त्यासाठी आपल्या या चॅनलवरील व्हिडिओंना लाईक करत चला, त्याचबरोबर इतरांना ही महत्त्वाची माहिती पोहोचवत चला, म्हणजेच शेअर करत चला. ज्यामध्ये तुमचे मित्रमंडळी असोत, तुमचा परिवार असोत किंवा तुमचे आप्तस्वकीय असोत, त्यांच्यापर्यंत अशा प्रकारचे महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ पोहोचवत चला, शेअर करत चला. तर श्रोत्यांनो, आता वळूयात आजच्या आपल्या माहितीपूर्ण मुद्द्याकडे. तर श्रोत्यांनो, आपला मुद्दा असा आहे किंवा आज आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत, दिव्यांग वित्त विकास महामंडळामार्फत दिव्यांगांना 5,00,000 ते 50,000 ते 5,00,000 इतक्या रकमेचे बिनव्याजी कर्ज दिले जाते. तर श्रोत्यांनो, तुम्हाला माहीत असेल 3 डिसेंबर 2001 रोजी महाराष्ट्र शासनाद्वारे दिव्यांग वित्त विकास महामंडळाची स्थापना करण्यात आली होती आणि त्याच मंडळामार्फत चालविल्या जाणाऱ्या अनेक योजनांमधील एक दिव्यांग कर्ज योजना, या योजनेची सुरुवात काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्र शासनाने केली आहे. तर श्रोत्यांनो, सर्वात महत्त्वाचं असं अटी काय आहेत, तर आता महत्त्वाचं जे आहे ते सांगणं असं आहे की तुम्ही सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याचे 15 वर्षांहून अधिक कालावधी झालेले रहिवासी असावा. म्हणजे मी तुम्हाला सांगू इच्छितो, एकेरी सांगायचं गेलं तर लाभार्थी हा 15 वर्षांहून अधिक काळ महाराष्ट्रात रहिवास करणारा असावा. दुसरा पॉईंट यातला अत्यंत महत्त्वाचा आहे. दुसरा पॉईंट म्हणजे लाभार्थी हा कोणत्याही बँकेचा कर्जदार नसावा किंवा कोणत्याही बँकेकडून, ते खाजगी असोत किंवा मग राष्ट्रीयकृत असो, अशा कोणत्याही बँकेचा कर्जदार नसावा. या ठिकाणी तिसरा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. तिसरा मुद्दा आहे अर्जदाराचे किंवा लाभार्थ्याचे वय वर्ष 18 ते वय वर्ष 60 इतके असणे आवश्यक आहे. या वयाच्या कालावधीच्या अर्जदारांना लोन अप्रूव्हल केले जाईल, कर्ज अप्रूव्हल केले जाईल. चौथा मुद्दा आहे आणि महत्त्वाचा मुद्दा आहे. चौथा मुद्दा जो आहे तो म्हणजे
अर्जदार हा 40% अधिक अपंगत्व असलेला असावा किंवा 40% जे डिसेबिलिटी सर्टिफिकेट असते ते त्याच्याकडे असणे अत्यावश्यक आहे. तर या ज्या 4 प्रमुख अटी आहेत या तुम्हाला ज्या आहेत, जर तुमच्याकडे तुम्ही या अटींची पूर्तता करत असाल तर तुम्हाला जे आहे कर्ज मिळवण्याबाबत कोणीही रोखू शकत नाही. आता या ठिकाणी आपण अर्ज करण्याच्या अटी बघितल्या. आता पात्रता बघूयात. श्रोत्यांनो, पात्रतेचा जर विचार करण्यात आला तर यामध्ये पात्रता ही एकच आहे की तुम्ही जो व्यवसाय करू इच्छिता, लघुउद्योग करू इच्छिता, गृहउद्योग करू इच्छिता, वस्तू निर्मिती उद्योग करू इच्छिता, तुमचा जो व्यवसाय तुम्ही करू इच्छिता त्या व्यवसायाचे मूलभूत ज्ञान असणे तुमच्याकडे गरजेचे आहे. त्याविषयीची जी कागदपत्रे आहे ती सुद्धा असणे तुमच्याकडे अत्यावश्यक आहे. तर आता या ठिकाणी या योजनेला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत, तर कागदपत्रे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सर्वप्रथम तुमचे जे आहे आधार कार्ड लागणार आहे, बँकेचे तुम्हाला पासबुक लागणार आहे, त्यानंतर तुमचे 3 फोटो या ठिकाणी लागणार आहेत, त्याचबरोबर मतदान ओळखपत्रसुद्धा लागणार आहे आणि त्याचबरोबर जे आहे तुम्हाला रहिवाशाचा पुरावा म्हणजे तुमचा जो आत्ता ऑनलाईन ग्रामपंचायतीमधून रहिवासी दाखला मिळतो तो सुद्धा या ठिकाणी गरजेचा आहे. त्याचबरोबर जन्म प्रमाणपत्रसुद्धा आवश्यक आहे. आणि जर काही गरजेची कागदपत्रे लागली तर या वित्त महामंडळामार्फत जर तुम्हाला काही अधिकची कागदपत्रे मागितली तीसुद्धा देणे तुम्हाला आवश्यक आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे जे आहे तुम्हाला सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक आहे. आता बघूयात हा अर्ज कुठे करायचा. तर प्रत्येक जिल्ह्यामध्ये अपंग विकास वित्त महामंडळाची स्थापना महाराष्ट्र शासनाने जे आहे केलेली आहे. तुम्ही जिल्हा ऑफिसला जायचं आहे, त्या ठिकाणी जे अपंग वित्त महामंडळ आहे त्या ऑफिसला भेट द्यायची आहे आणि त्या ठिकाणी तुम्हाला ऑफलाईन पद्धतीचा एक फॉर्म मिळेल. तो फॉर्म घेऊन तो फॉर्म फिलअप करायचा आहे. त्याला लागणारी जी आवश्यक कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे जोडली की तुमचं काम झालं. जवळजवळ बिनव्याजी दराने जे आहे खूप कमी इंटरेस्टने, खूप लो इंटरेस्टने तुम्हाला जे आहे वित्त महामंडळाद्वारे लोन प्रोव्हाइड केलं जातं. तर जे दिव्यांग बांधव स्वतःचा व्यवसाय करू इच्छितात, स्वतःच्या व्यवसायाला उभारणी देऊ इच्छितात, त्यांच्याकडे कौशल्य आहे परंतु भांडवल उभारण्यासाठी वित्त कमी आहे किंवा अर्थ सहाय्य जे आहे ते कमी पडतं आहे, त्या सर्व म्हणजे लोकांसाठी, दिव्यांग बांधवांसाठी, लाभार्थ्यांसाठी ही योजना जी आहे ती खूप चांगली योजना आहे. तर श्रोत्यांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करणे, ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत शेअर करणे आणि तसेच श्रोत्यांनो, आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत TV या चॅनलला तुम्ही जे आहे सबस्क्राईब करणे आवश्यक आहे. तर श्रोत्यांनो, पुन्हा एखाद्या नवीन माहितीसह, नवीन शासनांच्या ज्या योजना किंवा धोरणांच्या माहितीसह पुन्हा आपण भेटणारच आहोत. आता मात्र इथेच थांबूया. धन्यवाद. नमस्कार.